षटक घेऊन आला तो ओंकार आणि स्ट्राइकला तो प्रसाद मॅन फ्रॉम धामणदिवी. सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचा आहे. ओंकारचा पहिला चेंडू प्रसादसाठी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. नो प्लस वन नो हाय काढलं त्यांनी दोन हा तिकडे ते गेलेल ना खाली गेलेला अंपायरने दिलात का बघा. हे पवन वन आहे ना की दोन आहेत. नो प्लस वन नो प्लस वन ना नो प्लस काय डिक्लेअर आहे ना. धावसंख्या जाऊन पोहोचते 2. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण साईलचं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चौकार. वीरेंद्रच्या बॅट मधून येतोय चौकार. मित्रांनो वीरेंद्रची फलंदाजी पाहायला गेला तर सुंदर अशी फलंदाजी करतोय. तारा चमकतोय ओवी 11 संघाचा. पुन्हा एकदा हलकाताने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ओवी 11 या संघाला. पुन्हा एकदा प्रसाद टू ओंकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतंय 10. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. बिनगाड्याच्या मोबदल्यात 10. पुन्हा एकदा हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. बिनगडव्यात 14. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन येते वीरू टू वीरू. हलक्याने खेळण्याचा आणि बाद होतो प्रसाद. तंबू मध्ये परततोय. संघाला बसलेला पहिला झटका प्रसादच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय प्रसाद. पुन्हा एकदा बाद होतोय. वीरूला बॅक टू बॅक तंबू मध्ये परतताय. सलामी आले फलंदाज. दोन्ही तंबू मध्ये परतलेत. शंतनू नॉन स्ट्राइक एंडवर अजूनही तंबू टोकून आहे. वीरूची जागा घेण्यासाठी आलाय राकेश शिगवण. उभारता सितारा आणि हा हॅट्रिक बॉल असणार आहे वीरूसाठी. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 15. बिनगडीबात 2 गडीबात 15. शंतनूच्या बॅट मधून निघाला झणझणीत कणकणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21. हा येतोय शंतनू ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा पंच निशांत स्वर चेंडू असल्याचा इशारा घोषित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. पुन्हा एकदा गचारसे क्षेत्ररक्षण साईलचं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ओवी 11 या संघाला. दुसरं षटक प्रगतीपत्रावर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काही समजत नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती 23. 2 गडीबात 23. वैयक्तिक आणि संघामार्फत तिसरं षटक घेऊन आलाय तो कुणाला मारा करेल. आपल्याला आमने सामने दोघे भाऊ बघायला मिळत आहेत. एकीकडून कुणाल साळवी, एकीकडून शंतनी साळवी.
दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. पुन्हा एकदा षटकार हा येतोय. राकेश शिगवण ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावून पोहोचते 30. 2 गडी बाद 30. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार येतोय. 36. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार. 42. पुन्हा एकदा स्वेर मारा. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 2 गडी बाद 45. संघामार्फत दुसरं षटक घेऊन आले आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो ओंकार. ओंकारला मारा करेल शंतनू. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते शंतनूला. धावसंख्या जाऊन पोहोचते 46. पुन्हा एकदा बाद होतोय. राकेश तंबू मध्ये परततोय. तिसरा झटका बसतोय राकेशच्या स्वरूपात. O11 संघाला त्याची जागा घेण्यासाठी आला अरुण चिनकटे. पुन्हा एकदा बाद होतोय अरुण. धावसंख्या 46. अरुणची जागा घेण्यासाठी आला अनुराग. कीर्ती लहान पण मूर्ती महान असा खेळाडू अनु. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मान. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 47. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 51. हा येतोय शंतनूच्या बॅट मधून षटकार. घुटना टेक तमाशा देख. षटकार देख. धावसंख्या 57. 58 धावांचं आव्हान ठेवलंय कालका 11 संघासमोर. O11 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि कालका 11 संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. अविनाश जगन्नाथ गीते प्रस्तुत शांतीनगर प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचा अंतिम सामना. गतवर्षी झालेल्या
फायनल मध्ये श्रीलेवननी धडक मारली होती आणि साई कृपा इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला होता. श्रीलेवन संघ हा अंतिम विजेता ठरला होता. आणि ह्या वर्षी आपल्याला नवीन कोणता तरी संघ ह्या पर्वावरती नाव करताना दिसणार आहे. स्ट्राइकला तो ओंकार, नॉन स्ट्राइकला तो कुणाल. ओंकार बाहेरच टाकल बघ. बाहेरच आहे सर्व बॉल, लक्ष ठेव. लेग टर्न करेल काय वाईड असाच केल. दोन्ही वाईड ना. स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा कॅच आउट. बाद होतोय ओंकार. काळका इलेव्हन संघाला पहिला बसलेला धक्का. बसलेली नरपटी. आता बरोबर मुश्किल बोलतो. मगाची 85 होतं तेव्हा नाही मुश्किल बोलला. ओंकारची जागा घेण्यासाठी आला साहिल. हा येतो साहिलच्या बॅट मधून षटकार. साहिल ब्रँडेड षटकार. धावसंख्येत 8. एक गडबड 8. पुन्हा एकदा हा येतोय. बाद होतोय साहिल. बॅक टू बॅक विकेट जात आहे. किती बॉल झाले. बॅटिंगला नरेश. हा येतोय नरेशच्या बॅट मधून षटकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. त्याला डायरेक्ट लागलाय ना, 6 आहे ना. या लाईनीला लागून पोलाला लागला. चौकार घे. किती झाला. धावसंख्येत 12. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या 18. हा येतोय 9+4. धावसंख्या 22. हा 23. राकेश गोलंदाजी मार्कवर राकेश. धावसंख्या 24. राकेशचा पुढचा चेंडू नरेश साठी. हा येतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय नरेशला. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 25. राकेशचा पुढचा चेंडू नरेश साठी. हा येतोय नरेशच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या जाऊन 30.
पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय कालका 11 संघाला. धावसंख्येत दर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन 31. 2 गडी बाद 31. बारा चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. नरेश हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण ओव्ही 11 संघाकडून. गोलंदाजी मार्कवर हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फसतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. फायनलचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण चिनकटेचं. धावसंख्या जाऊन पोहोचते 34. धावसंख्या जाऊन 35. हा येतोय नरेशच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. सुंदर फलंदाजी करतो नरेश. पुन्हा एकदा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता. बाद होतोय नरेश. सहा चेंडू 17 धावा. सुंदर समीकरण आहे. 6 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा 5 चेंडू 16 धावा. प्रसादचा पुढचा चेंडू वीरूसाठी. अरे 4 चेंडू 15 धावा. सुंदर असं समीकरण पाहायला मिळतं. 4 चेंडू 15 धावा. हा येत एका धावेवर समाधान मानावं लागतंय कुणाला. 3 चेंडू 14 धावा. हा बाद होतोय. फायटर जिंकले आहे. कुणाला हा येतोय आणि ओवी फायटर इथं विजय होतोय. फायनलचा महासंग्रामचा संघ ठरला तो ओवी फायटर संघ. मित्रांनो मनपूर्वक अभिनंदन. दोन्ही संघाचे अभिनंदन. अंतिम